सकाळी सकाळी बाई नाश्त्याला पिस्ता, काय दर्जा आहे बाई. हे बघा याला दिसतोय त्याच्यामध्ये एक बदाम खाण्यासाठी बाई तो फटके मारून मारून पितोय. अरे बाबा बस कर रे बस कर, फटका मारला पण बदाम काही आला नाही. इकडे बघू शकतो तुम्ही डोंगरावरती लेणी बघ किती छान आहे, जबरदस्त लेणी, एकदम जुना बांधकाम आहे लेणींचा. हे बघा एकदम जुन्या लेणी आहेत एकदम. गाडीतून दिसल्यात मला, तुम्हाला पण दाखवते. कुठल्या त्या मला माहित नाही, तुम्हाला असेल माहित तर कमेंट करून नक्की सांगा. बाबा कसं वातावरण इकडचं खालचं पूर्ण छान असं वातावरण, आणि इकडे माकडांची फौज आहे पूर्ण. हे बघा चला मस्त सकाळी सकाळी डोशावर ताव मारला. 2 उपाशी प्राणी अतिशय प्रामाणिकपणे नाश्ता करताना तुम्ही पाहू शकता. तर इकडे तुम्ही पाहू शकता भगवान परशुरामांचं मंदिर, किती छान मंदिर आहे बघा. श्री भगवान परशुरामांचं मंदिर आहे. दुपारचे वाजले 1:30 आणि बाईकडे मस्त व्हेज थाली घेतले. बाई मस्त पुरी, श्रीखंड आणि मस्त वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या. तर चला या जेवायला. ही बघा मंडळी कोकणातली स्पेशल सोलकढी. कोकणातल्या पोरांना दाखवला चांगलाच आपल्या मुंबईच्या पोरांचा दम. बघा कसा काम काढला बाई. हे मंडळी गुड मॉर्निंग, जय श्रीराम. सर्वांना स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी खूपच दिवसांनी आज ब्लॉग शूट करतोय, कारण का आज आपण चाललोय कोकणामध्ये माझ्या मित्राच्या गावाला. आणि बाईक खरंच तिकडे जाऊन खूप मजा करणार आहे आपण, कारण मी पहिल्यांदा चाललोय कोकणात आणि सोबत तुम्हाला सुद्धा घेऊन चाललोय. तर आपला ब्लॉग आहेत ना बाई खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहेत. आणि 3 दिवसापूर्वी चाललोय मी कोकणामध्ये. महाशिवरात्री येईपर्यंत आहे मी, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण घरी येणार आहेत. तर 3 दिवसाचे मी तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे कोकणामध्ये जाऊन काय काय करणार आहे आणि काय काय होईल, आणि मित्राचा गाव कसा आहे तिकडे काय काय असतो ते तुम्हाला सर्व मी या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. तर आपले ब्लॉग बघायला विसरू नका अजिबात. 3 ब्लॉग बघा. 3 दिवसाचे मी 3 ब्लॉग बनवणार आहे मंडळी. तर 3 ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा. तर चला मंडळी वाजले 5:15 आणि आता निघायचं आपल्या तिकडे पटापट. मला कधी कॉल करतायत कुठे हे लवकर. तर आपला भाई सूरज भाई सुद्धा आलाय माथाडीवरनं गाडी घेऊन, त्याच्यासोबत चाललोय आपण. तर चला बघूया काय होतंय ते. चला निघूया. तर आल्याला बॅगा टाकल्या मस्त गाडीमध्ये आणि चला निघायचं. सूरज भाऊ यांचा रेडी आहे बुटा बिटा घालून, ते मेले बाई चप्पलवर हे बघ. तर चला आता निघतो मस्त सकाळी सकाळी. बघा इकडे याचे पप्पा सुद्धा आहेत आणि फॅमिलीसोबत चाललोय मस्त यांच्या गावाला. चला बघूया आपण काय होतं. बाईच्या गावाला चाललोय, रिटर्न येईल का माहित नाही, फक्त बघत राहता. हा नक्की बघत राहता कुठं जाऊ बघ कसं. तर पहाटे वाजले 5:30 आणि निघलोय मस्त. आणि सूरज भाईने गाडी मस्त भक्ती किती लावलेत. तर चला म्हटली पुढे जाऊन बघूया काय काय होते ते. बाई थांबला तर पेट्रोल पंप, गाडीला लागली आमची भूक. माणसाला भूक लागली होती. गाडीचा आपण जरा फोट भरून घेते इथून, टेन्शन नाही. डोसे बिसे खाऊन घेतले. मम्मी लवकर उठली आणि डोसे बनवून दिले मला खायला. नाही बाई मस्त पोट भरलाय माझा. गाडीचा आमचा पोट जरा भरला नव्हता, गाडीचा पोट भरून घेतो इकडनं. तर पुढे जाऊन बघू आपण काय होतं ते यश भाईच्या गावाला. दमल का बघतो ना बाई, रिटर्न येईल ना. ठीक आहे. मंडळी वाजलेले आहेत 8 आणि आता इकडे थांबलोय आम्ही. यश भाई तर सकाळी सकाळी तर कॉफी पे घेऊन आले मला. त्याला सांग मला कॉफी नाही प्यायची, चाय प्यायला थांबलो. त्याला बोल चाय नाही पित, तर भाई कॉफी पे घेऊन आले. काय सोय भाई सकाळी सकाळी कॉफी तू आणल्या प्रेमाने तर मला प्यायलाच लागेल. थांबलो इथं तर बघू यांनी मग काय काय आणलं इथं चटपटीत खायला. अख्खी पिशवी भरून झाली. एवढा काशली एकटीच काशली एवढा. याला दे वाला बस नंतर का तुम्हाला चाललंय आता दिवसेंदिवस.
कसलं टेन्शन आहे तुला? कसलं टेन्शन आहे? एवढा वाढला कसा? खाल्लं लागत नाही मेलं. हे बघ कसा खातोय मी इकडे, कॉफी बी पितोय. लगेच बघत होतो लगेच फोडली आली. इकडे तर हे लोक तर मस्त सकाळ सकाळी चहाचा आस्वाद घेत आहेत. मी तर चहा नाही पित आणि चाय वगैरे पित आहेत. फ्रेश मॉर्निंग. आता आपण कुठे बघा इकडे बघू शकता सुरेश भाऊ आवडीने चाय पित आहेत. एकदम गरम 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 एकदम. बघा मग डोका बी गरम होईल. गाडी चालवायची तुला, चाय पिऊन घे. मला झोपला तुला झोपणं लागली पाहिजे. येऊ बघ. अरे बस संपली. अरे पटका मारून पितो ठेव बाई. अरे बदाम बघा भाईचा काम बघ कसा. अरे पार ते बदामात एक बदामसाठी तरी फटका मारून पूर्ण ती पिली. एक बदामसाठी लय डेंजर भाई पुरे. सकाळी बाई नाश्त्याला पिस्ता. काय दर्जा आहे बाई, काय पैसा यशकडे बघा. नाश्त्याला पिस्ता सकाळी बघायला. चला आता पिस्ता खाऊन घेतला, आता निघतो इथून. तर पुढे बघूया कुठे थांबायचं ते. माझ्या ह्याच्यात नाही रे पडलं नशिबात नाही माहिती तुझ्या, काहीच नाही नशिबात. चला मंडळी इकडे निघतोय मानगावरून. तर पुढे कुठे जाऊया बघत राहा फक्त. तर मंडळी फायनली वाजले 9:30 आणि इकडे थोडासा ब्रेक घेतलाय आम्ही. तुम्ही बघू शकता इकडे हॉटेल अन्नपूर्ण. आणि भाऊ तर आज काय बाई डेंजर काम आहे. पण डोंगर बघा असं मस्त झाडा भेट एकदम. काय झाडे काय डोंगर सगळे सुकलेले आहेत पण छान आहेत. आणि इकडे दिसले आम्हाला एक माकड तर इथेच आहे, पण त्या दुसरा दिसलाय. त्याला आपण जरा जाऊन बघूया बाई काय करतोय. बघा तुम्ही त्याला बघू शकता माकडला. पलवला बाबा, याला घाबरला बाई. इंडियन टायगर कुत्रा समोर कोण नाही काम. यश भाई काय ऐकत नाही, बोलतो आपण इकडे बघून येऊया काय होतं इकडे. आलो इथं बघायला. खाली खतरनाक जंगल आहे. इथून गेलो तर परत यायचा चान्स नाही. अरे माकडा बघा झाडावरती. बघा तुम्ही इकडे पाहू शकता कसे बसलेत बघा, खतरनाक. पण कुत्रा भाई राजा आहे, जंगलाचा राजा योच आहे. दोन्ही माकड घाबरले याला. ती पूर्ण ढाला नाही रे. बाबा कसं वातावरण इकडचं खालचं पूर्ण छान असं वातावरण. आणि इकडे माकडांची फौज आहे पूर्ण. हे बघा सगळे याच्या गावची माकडं आहेत. ही माकडं तुम्ही बघू शकताय ना कशी माकडं बघा असतायत. हे बघा नाव सगळे. तर बरेच कालानंतर इकडे विचार करतायत भाई नाश्त्याला काय घ्यायचं. येऊ तर भाई डेंजर आहे, येऊ तुम्हाला काही पण चालेल, तुम्ही काहीतरी घ्या बोलता. अतिशय विचार करतायत इकडे काय घ्यायचं नाश्त्याला. फायनली आमचं ठरलाय काहीतरी डोसा, मसाला डोसा. आणि आलाय भाई आमचा डोसा. नाही बघा आमचा डोसा का माणूस इकडे गेले चालू आहे खायला मस्त आहे की. यश भाई तर त्याला वाटली भाकर आहे. अरे भाकर नाही डोसा आहे तो. यो अरे हो आलू का भाई दात तोडतील ते साप. चला मंडळी डोसा खाऊया सकाळी नाश्ता. काका तर बाईंचा वाट बघतं कधी सगळ्यांचे आले तर मस्त आहे काय. अरे ही काय करतं बाई थांब आधी मला स्नॅप टाकू दे सांगते. स्नॅप महत्वाचं ते सांगते, बाकी डोसा बिसा नंतर बोलतं. स्नॅप बोलतं लय इम्पॉर्टंट आहे, बाकी काय असो का नसो. हा स्नॅप टाकलाय. चला आता खाऊ द्या या मंडळी खायला. तर इकडे तुम्ही पाहू शकता 2 भुकेलेले उपाशी प्राणी अतिशय छान असा डोसा खाताना. बघा किती स्वाद घेत आहेत मस्तपैकी. तर तुम्ही फक्त पाहू शकता, खाऊ तर नाही शकत तर बघा मंडळी. तर चला मंडळी इकडं नाश्ता तर करून घेतला आपण डोसे वगैरे मस्त. थोडासा पोटाला सुद्धा आराम भेटला. तर निघूया पुढे. तर पुढचा स्टॉप कुठे बघू आपण. चल तिकडनं तर निघतो हॉटेल अन्नपूर्णवरून. हे भाई हायवे तर बघा असं मस्त आहे यार, पूर्ण सुनसान वातावरण आहे. निघतो आता इकडे चला. तर गाडी केली आपण इकडे पार्क. आणि इकडे आपल्याला बोलतो जायचं आहे भगवान परशुरामांचं मंदिर बघायला. इकडे रस्त्यामध्ये मंदिर कुठे चांगला. चला या बघूया मंडळी. आता वाजले 11 आणि इकडे रस्त्यात परशुरामाचं मंदिर आहे. तर मंदिर बघण्यासाठी थांबलोय आम्ही. तर बघतो इकडे पुढे जाऊन कुठे मंदिर.
चला. तर अशी आहे वाट परशुराम मंदिरकडे जाण्याची. पुढे आहे मंदिर, बघूयात आपण. तर मंडळी तुम्ही बघू शकता इकडे श्री भगवान परशुरामांचं मंदिर. तर बघूयात आपण इकडे आतमध्ये जाऊ, बघूया कसं आहे ते. तर हे बघा मंडळी, इकडे तुम्ही बघू शकता भगवान परशुरामाची किती छान अशी बघा प्रतिमा आहे इकडे. आणि इथे तुम्ही फोटोसुद्धा बघू शकता भगवान परशुरामांचं, जे विष्णू भगवानांचे आपले अवतार आहेत बघा परशुराम. आणि इकडे बाहेर तुम्ही पाहू शकता नागराज बघा, नागराज. मला नागराजचं सुद्धा दर्शन करून घेऊया आपण इकडे. छान आहे बघा इथे. आणि मंदिरचा परिसर बघा किती छान आहे. आणि तलावामध्ये बाई कासव बघा, कासव हे नुसतं पाण्याची एकदम गरमीची मजा घेत आहेत ते, पाण्यावरती आनंद घेत आहेत मस्त. आणि इकडे पब्लिकसुद्धा भरपूर आलेली आहे, पिकनिक आली मला वाटतं. छान आहे मंदिर आणि परिसर किती छान आहे मंदिरच्या आसपासचं. भगवान परशुरामांचं मंदिर आणि इकडे आहे गंगामाता मंदिर. त्याकडे आतमध्ये जाऊन बघूया आपण. आणि इथे तुम्ही बघू शकता महादेवांची पिंडी बघा किती छान आहे. इकडे दर्शन करून घेऊया आपण. आणि इकडे गंगामातासुद्धा आहेत. तर मंडळी इकडनं ते निघलो आम्ही, जवळ आले तर 11:15 वाजायला. तर आता पुढे कुठे जाणार आहे ते बघू. इकडे परशुराम भगवानचं दर्शन करून घेतलं आपण आणि खरंच खूप छान वाटलं. छान होता मंदिराचा परिसर. तुम्ही सुद्धा बघितलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हा चिपळूणचं परशुरामाचं मंदिर. चला. तर आपले सूर्य भगवान जास्तच गरम झालेले आहेत, त्याच्यामुळे इकडे आम्ही थोडी गरमी कमी करण्यासाठी थांबलेलो आहे रस्त्यामध्ये. भाई बोलतो मला गोळा खायचा, गोळा बिला भेटणार नाही. याला बोलतो मी लिंबू सरबत पिल, तुला काय प्यायचं ते पे. भाई मस्त इकडे घेतले लिंबू सरबत, पितो आता इकडं. हे लोक पण पित आहेत. चला. तर लिंबू सरबत झाली पिऊन आपली आणि निघलोय फायनली पुन्हा एकदा. कुठे जायचं आपण बघूया. पुढे नेक्स्ट स्टॉप कोणता आहे आपला तुम्हाला दाखवतो. तर मंडळी वाजत 1 आणि गाडी केली इकडे पार्क. तर जायचं आपल्याला जेवायला. तिकडे कुठेतरी हॉटेल एक बाहेर निघालं आपल्याला जेवायला. तर चला तिकडे जाऊन बघूया बाई काय जेवण आहे तुम्हाला दाखवतो मी. ते फक्त बघत राहा कंटिन्यू. चला. तर बऱ्याच वेळानंतर तुम्ही बघू शकता आम्ही मागवलंय मस्त इकडे बाई थाली आणि लय भारी बाई मस्त भाज्या आहेत. 5-6 प्रकारच्या पुरी, श्रीखंड, पापड, तांबड्याची भाजी आहे. आणि यश भाई बघतोय बोलतो मी हे खाणार नाही, मला मिसल पाहिजे म्हणतो. तर चला मस्त सगळ्यांनी ताटा पण आले आणि बाई सर्व श्रीखंड पण आहे. तर घेतो मस्त जेवण करून. हे बघा इकडं मस्त डाली बिली आणि एवढा बिर्याणी राईस दिसतोय मला. चला मंडळी या जेवण करायला. यश भाई बोलतो माझा पॅटर्न वेगळा आहे भाई, मला मिसल पाव लागतं, मला जेवण मिळून जमत नाही. ते घेतले काही मिसल पाव नाही. हे बघा भाई थालीमध्ये. चला या. आणि जेवण झाल्या इकडे घेतले भाई सोलकढी, कोकणातली एक स्पेशल. भाई पण इकडे मस्त की पितो सोलकढी. तर आता मी पण जरा पितो सोलकढी मस्त थंड थंड. भाई 1 नंबर सोलकढी, फुल टेस्टी मस्त होती एकदम चिल्ड. मला त्याला आवडली भाई सोलकढी. बघा तर भाई मस्त जेवण करून झाला. आणि यशनी काय घेतलं रे पाणी बॉटल. हा मिसल किती नाव मारलं तुम्ही? पाव तर किती 4-5 पाव खाल्ले. पण भाई मी तर सगळ्या भाज्या खाल्ल्या, तुम्ही तर बघितलं असेल. आणि शेवटला सोलकढी भाई 1 नंबर होती टेस्टी. चला तर निघलोय पुढे. नाही रे रावण थाली तुम्ही दिली मग खाल्ली भाई, तुमच्या प्रेमापोटी खाल्ली. माझी नव्हती इच्छा खायची, हे लोकांनी दिली भाई प्रेमापोटी. कोकणी लोकांचं प्रेम लय असतं, पण त्यांचा लिंबू लय बेकार बाबा.
आता कुठे आहे? आता कुठं भाई तू येशील तिकडे तुझ्या गावाला आलोय मी. घरी जाऊन झोपू. ठीक आहे चल तर भाऊ डायरेक्ट जाऊया आम्ही घरी. चला बघूया जमले रे. यश भाईचं गाव बघूया आपण तुम्हाला पण दाखवतो मी फक्त बघत राहा कंटिन्यू. तर मंडळी याच्या गावाला आलोय फायनली आम्ही आणि तुम्ही इकडे बघू शकता गाडी चालली आपली पुढे. भाऊ बोलतो आपण इकडे उतरून जाऊ आणि हे बघा इकडे मस्त जुन्या घर आहेत बाई तुम्ही त्या काळातली जंगल तुम्ही इकडे बघू शकता चारी साईडला मस्त झाडावाना गाव आहे बाई कोकणाची फिलिंग. तर यश भाऊ आपल्याला एक्सप्लोर करतो त्याचा गाव. आपल्याला उतरलोय आपण गावाचं नाव काय तुझे? पाटपणाले गावडेवाडी आणि गावडे तर गावडेवाडी झालोय आपण आता फिरायला इकडे. तर बघा आलेल्या बाई एकदम झाडांनी पण आमचं सुस्वागत केलेलं आहे हवेनी मस्त हवा सुटली छान अशी. आणि इकडे बघू शकता तुम्ही जी घरं जंगल बघा असं मस्त आहे. चला बाई आता आपण याचं गाव थोडासा बघून घेऊ आणि थोड्या वेळात विश्रांती सुद्धा करणार आहे आणि त्यानंतर पुढे कुठे जाऊ ते तुम्हाला दाखवू पूर्ण. फक्त बाई आपले ब्लॉग बघत राहा तुम्ही आता बस फुल अटके ब्लॉग होणार आहेत. आणि उद्या कुठे जायचं रे आपल्याला? उद्या भरपूर ठिकाण जाणार आहे आम्ही बीचवर वगैरे समुद्रावर सर्व काय दाखवणार आहे. फक्त आपले ब्लॉग बाई तुम्ही बघत राहा. खूप दिवसांनी ब्लॉग बनवतो पण काहीतरी हटके बनवू आपण कारण काय चांगल्या ठिकाणाला फिरायला आपण कोकणामध्ये. तर बघू आता कोकणची मज्जा या बाई. मी तर फुल एक्साइट आहे आता बघा. चला रस्त्याला चालता बघा मस्त लाल मातीचा वारूल दिसला आम्हाला. वारूल तुम्ही बघू शकता इकडे मुंग्यांचा वारूल आहे बाई. आणि गावात एवढी शांती आहे ना इकडे काय सांगू तुम्हाला. पूर्ण पक्ष्यांचा आवाज आणि एकदम शांत आहे कारण गावची सगळी लोक मुंबईला असतात जास्त करून. गावात फक्त तुम्हाला ओल्ड कल्चर बघायला भेटेल तुम्हाला सगळं इकडे. त्याच्याबद्दल सगळी गावात आमच्या बोलतो ओल्ड लोक राहतात. पूर्ण शांती आहे तुम्ही बघू शकता गाव छान असा. चला आपण पुढे बघत राहूया कसं आहे ते. 2 hours later. तर मंडळी घरी गेलो थोडे झोपलो 2 घंटे आणि 2 घंट्याच्या विश्रांतीनंतर बाईने आम्हाला पूर्ण आणलं इकडे. तर बोलतो आपल्याला जायचं क्रिकेट खेळायला बोलतो गावाकडच्या पोरांसोबत. तर बघा तुम्ही इकडे बघू शकता आम्ही चाललो क्रिकेट खेळायला सोबत सूरज सुद्धा चाललो बाई आता क्रिकेट खेळायला याच्या गावाला. बघूया आता आपण. तर इकडे गावाच्या खालच्या साईडला आलो आम्ही. रस्ता बघा किती छान आहे इकडे आणि या साईडला हे बघा पूर्ण भाजी वगैरे लावलेत लोकांनी. आता पूर्ण सुकलेली नदी वाटतं मला मस्त आहे पण वातावरण. आणि बघा समोर मला आहे पूर्ण तर बघू शकता तुम्ही मला. आणि बाई ही बघा इकडे पोरं खेळत आहेत बघा झूमिंग करून दाखवतो तुम्हाला. चला मंडळी या बघा रस्ता बघा बाई कसा मस्त आहे. ते तुम्ही बघू शकता झाडं वगैरे लावली आहेत. रस्ता एक नंबर आहे चालायला. आणि वातावरण तुम्ही बघू शकता क्लायमेट बघा किती छान आहे. वरती डोंगर आहे पूर्ण हे बघा डोंगरी बाग. आणि रस्त्याने आम्ही चाललो इकडे एक्सप्लोर करायला. हा तेच बाई एक नंबर बांध मस्त बांधावर पण चाललो आहे आता पाहू शकता तुम्ही. तिकडे जरा क्रिकेट खेळू पोरांमध्ये काय बाई गावाकडची मजा आहे दुसरं काय नाही ओनली एक्सप्लोर. चलो तर आता यश आले आम्हाला इकडे घेऊन पोरांच्या इकडे बोलतो आमच्या गावाकडला पोरांचं क्रिकेट खेळू. चला मंडळी आता एक मॅच होऊनच जाऊ द्या बाई बघू आपण काय होईल त्याच क्रिकेटमध्ये. आणि यो आमचा मुंबईचा खुंखार बॅट्समॅन बघा कसा बॅट पिलतोय. सूरज भाई बघ कसं आमचा बॅट पिलतोय इथे आता चांगलीच पिलतोय. चांगला फिसलले बाई. गावाडे विचारान पडले काय करू खेळू की नको. हे बघा पोरं. तर तुम्ही बघू शकता बाई आमचा सूरज भाई गेलेला आहे बॉलिंगला तिकडे. बोलतो यांना दाखवतो बोलतो आमची बॉलिंग मुंबईच्या पोरांची. गावच्या पोरांना मी नटणार बोलतोय. तो बघ कसा बॉल होतं. या इथं आमचा गावडे फिल्डिंगला उभा हे आमचे टीममेट. चला मंडळी जरा गेम एन्जॉय करतो. तर आता आम्हाला टार्गेट दिले 3 ओव्हरमध्ये 50 रन आणि उतरलोय मी बॅटिंगला. चांगलाच त्यांचा फेस करतात आम्हा. फक्त बॅटिंग बघा तुम्ही माझी. तर भाई तर मी पण घेतले 6 वर 6 मारायला. यांना दाखवतो ना आपला पण दम बघा भाई 6 वर 6 चांगलाच रन चेस करायला घेतलं इकडं. तर मंडळी जवळजवळ वाजले 7 आणि 7 वाजता आम्ही निघलो इकडनं खेळून पूर्ण. भाई तुम्ही बघू शकता किती घामे माले मला मस्त खेळलो मजा सुद्धा आली. आणि बाईकडच्या पूर्ण आपला दम सुद्धा दाखवला. तुम्ही तर बघितलं असेल कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली आपली बॅटिंग. चला 7 वाजता निघतो याच्या गावाला. तिकडे अंधार झालं आणि वातावरण एकदम मस्त आहे. आता भाऊ पण एकदम चकाचक पोझिशनमध्ये बोलतो कपडे वगैरे घालतो मस्त फ्रेश होतो. आता बघूया काय होतं पुढे कंटिन्यू करत राहा. चला
तर आलो मस्त खेळून आणि इथं माझी सफेद चप्पल तुम्ही बघू शकता, तिला लाल रंग आलेला आहे आणि सूरज भाऊ बसलो इकडे. आता आंघोळ करून आपल्या एका ठिकाणी जायचं आहे मस्त की. चला बघू आता कुठे जायचं आहे ते पूजेला. बाईकच्या बघा मस्त बसलो इथं आणि असं वातावरण बघा छान आहे गावचा. तर मंडळी वाजलेले आहेत 8:40 आणि पुन्हा एकदा क्रिकेट वगैरे खेळून आलो आणि आता झालो फ्रेश, कारण आपल्याला जायचं इकडे पूजेमध्ये. यश भाई बोलतो आमच्या गावाला पूजा आहे, तिकडे जायचं आहे आपल्याला जेवायला. कुठे रे पूजा? इथंच का? चला बघूया आपण कुठली पूजा आहे. तर आम्ही तर झालो भाई फ्रेश, जाऊन बघूया पूजेमध्ये कसं काय ते वातावरण तुम्हाला दाखवतो भाई, फक्त बघत राहा. चला या. बाई इकडे मस्त रांगोळी वगैरे काढून सारवलं. इथं पण काहीतरी प्रोग्राम होणार वाटतं, मंडळ घातले. चला इकडे पूजा बघू. तर आलोय म्हटलं इकडे पूजेला आणि तुम्ही इकडे बघू शकता सत्याग्रहाची पूजा आहे वाटते इकडे. मस्त केलीच्या पानं खाली बघायचं, मस्त नॅचरल पद्धतीने बनवलेलं इकडे. मंडळी पाया पडून घेतं इथून. बाई प्रसादवाला वाटच बघतं, मला पण घ्यायला लागलं. अरे दे बाबा लवकर. मस्त प्रसाद खाला इथून, एक नंबर. अरे तू पण दे 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 दे. तर बघू शकता तुम्ही इकडे पंगत वाढलेले गावाला मस्तपैकी जेवायला. पाया पडून झाला इकडे काही ताटल्या घेतल्या, मस्त मांडल्या जेवायला. बघा भाई तुम्ही फक्त लाईनीशी मांडल्यात, पूर्ण पत्रवल्या. जेवण वाढतं इकडे आणि लगेच बसायचं आपल्याला जेवायला. पापडी बघायची किती भरपूर आलेली. दाबून जेवशील बाई, वाटत बघतं मला पूजेला जेवायला भेटतं का ते. याचं तोंड खोलतं तर बघतं खाण्यासाठी. तर मस्त घेतलं इकडे वरण भात, मस्त वाटाण्याची भाजी आणि एक पुरणपोळी आहे. आणि भाई इकडे येऊ बघा, आता तर काय डेंजर काम आहे भाई, जाईल तिकडे खातच असतं मस्त बघ. चला मंडळी जेवण करून घेऊया. सूरज भाई पण इकडे जेवतोय आपला आणि बाकी मंडळी सुद्धा इकडे गावचे बसली जेवायला. आधी मी जेवून घेतो. मंडळी आता वाजले 10:55 आणि जेवलं वगैरे तिकडे आणि थोडा चालून सुद्धा आलो आहे साईडला. शूट करायला जमलं नाही मला, कारण का थोडा प्रॉब्लेम सुद्धा होता. आणि बाई एवढी झोप आली ना आता मला, कारण तुम्हाला माहिती सकाळी मी खूप लवकर उठलेलो, जवळजवळ 5:45 साडेचार वाजता उठलेलो मी. आणि आता भरपूर झोप आली आणि आपल्याला उद्या सुद्धा जायचं आहे खूप ठिकाणी. भाऊ जायचं ना उद्या? हां बाई बोलतो जायचं उद्या कुठे गोवा बीचला. तर तुम्हाला दाखवणार मी कुठे जाणार ते, तुम्ही फक्त बघत राहा बाई कंटिन्यू. चला मंडळी आता झोपतो, हा ब्लॉग करतो इथे एंड आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. चला बाय बाय, लव यू, टेक केअर.